ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे सुभेदार आणि किल्लेदार हे कुटुंब अर्जुन आणि सायलीचं एकत्र वाढदिवस साजरा करतात आणि अर्जुन आणि सायलीचे फोटो कोलॅप्स करून त्यांना सरप्राईज देण्यासाठी छान इथे तयारी केली जात असते। आणि इथे मधुभाऊंना अश्विन आणि प्रताप काकांनी एक जबाबदारी दिली असते। अर्जुन आणि सायलीचा या दोघांचा फोटोचा अल्बम घेऊन येण्याची जबाबदारी दिलेली असते आणि त्यांचा फोटो मिळवण्यासाठी एक अल्बम मधुभाऊ घेऊन येतात आणि त्याच्यामध्ये लहानपणीचा तन्वीचा सुद्धा एक फोटो असतो आणि मधुभाऊ तो फोटो अश्विनच्या हाती देतात आणि लहानपणीचा तन्वीचा फोटो ते अश्विनला देतात आणि मधुभाऊ काय तो फोटो पाहत नाहीत आणि अश्विन सुद्धा तो फोटो घेऊन निघून जातो। तेव्हा अश्विन बोलतो, डॅड बघा ना, ही तन्वी दादाचा काय पिछा सोडणार नाही। आता फोटो हिसा इथे काय करतोय, प्रत्येक ठिकाणी मागे मागे आहेच। तेव्हा प्रताप काका बोलतात, त्या फोटोला इग्नोर कर, आपण अर्जुन आणि सायली यांचाच फोटो आपल्याला पाहायचा आहे। त्या दोघांचेच फोटो हवेत आणि ते स्कॅन कर आणि लवकरात लवकर एडिट कर। आणि सगळेजण आनंदित असतात। तेव्हा कल्पनाने रविराज आणि प्रतिमाला आमंत्रण दिलेलं असतं अर्जुन आणि सायलीच्या वाढदिवसाचं। सकाळच्या नाश्त्यापर्यंत रात्री जेवणापर्यंत तिथेच थांबायचं असल्यामुळे प्रतिमाला खूप आनंद झालेला असतो। दोन्ही लाडक्या मुलांचे वाढदिवस एकाच दिवशी आलेले असतात आणि ते प्रतिमा सुद्धा रेडी झालेली असते आणि प्रियाला ही खूप मोठा धमाका करायचा असतो। अर्जुन आणि सायलीचा वाढदिवस एका दिवशी येणार असतो, त्यामुळे ती अर्जुन आणि सायलीला एका दिवशी गिफ्ट देणार असते आणि तुमचं गिफ्ट असं असेल की तुमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं पेपर सगळ्यांना दाखवणार आणि तुमचं खोटं लग्न आहे आणि तुम्ही एका वर्षासाठी तुमच्या सोयीसाठी केलेलं हे लग्न आहे आणि त्याचा पुरावा लवकरात लवकर मी मिळवेन। आणि इथे अर्जुन आणि सायली वाढदिवसानिमित्त एका कॅफेमध्ये भेटायला जातात आणि तिकडे गेल्यानंतर एकमेकाला आपल्या फिलिंग्स सांगायला लागतात आणि आपल्या मनातल्या भावना एकमेकांबरोबर शेअर करतात। इकडे अर्जुनने सायलीसाठी डायमंड रिंग आणलेली असते आणि सायलीने अर्जुनसाठी त्याचा आवडता पिवळा सोनचाफा आणलेला असतं आणि कॅफेमध्ये गेल्यानंतर एकमेकांना आपल्या प्रेमाच्या भावना सांगतात आणि आयुष्यभर एकत्र राहण्याची एकमेकाला वचनही देतात। आणि इकडे प्रिया घरात आली असते आणि सगळे अर्जुन आणि सायलीच्या वाढदिवसाची तयारी करत असतात। तेव्हा प्रिया अस्मिताला विचारते, तुला सायली वहिनी म्हणून हवी का? तेव्हा अस्मिता बोलते, अजिबात नको, तू मला माझी वहिनी म्हणून हवी आहेस। अस्मिता बोलते, तू तो फर्स्ट क्लास आहे, तुझा काहीतरी स्टेटस आहे, पण ती सायली कुठल्या अनाथ आश्रमामध्ये वाढली तिलाच माहित। तेव्हा प्रिया बोलते, तर चल मग आपल्याला त्यांच्या रूम मध्ये जाऊन काहीतरी शोधाशोध करायची आहे आणि ते पेपर कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे आहेत, ते आपल्याला शोधाशोध करायचे आहे आणि ते दोघं घरी यायच्या अगोदर आपल्याला ते पेपर कोणाच्या हातात द्यायचे आहेत आणि त्यांचं सत्य सगळ्यांना कळेल आणि हा वाढदिवस त्यांच्या कायमचा लक्षात राहिला पाहिजे। तेव्हा अस्मिता कल्पनाला सांगते की मी अर्जुन आणि सायली यांची रूम छान सजवायला जाते। तेव्हा ते दोघं जण अर्जुन आणि सायली त्या रूम मध्ये नसल्याचा खूप मोठा फायदा घेतात आणि संपूर्ण रूम मध्ये शोधाशोध करून पूर्ण कचरा करत असतात आणि सगळे कागदपत्र आणि सगळ्या फाईल काढत असतात आणि सगळे पेपर इकडे तिकडे फेकत असतात आणि तिला कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा पेपर काही सापडत नाही। तेव्हा एक फाईल त्यांना सापडते आणि त्यामध्ये पेपर सुद्धा असतात। तेव्हा हा प्रिया धमाका अर्जुन आणि सायली यांच्यापूर्वीच करत असते आणि ते पेपर तिने कल्पनाच्या हाती दिले असतात आणि तेव्हा इथे मधुभाऊंना एक फोटो सापडलेला असतो आणि तो फोटो असतो लहानपणीच्या तन्वीचा। घरामध्ये फिरताना अश्विनच्या अल्बम मधून तो फोटो पडलेला असतो, तो म्हणजे लहान तन्वीचा असतो आणि तो सापडतो मधुभाऊंना आणि मधुभाऊ बोलतात, माझ्या साऊचा फोटो इथे कसा काय? आणि सायलीनेच तो फोटो आणला असेल असं मधुभाऊंना वाटत असतं आणि मधुभाऊ तो फोटो हातात घेऊन तिकडे येतात। तेवढं तिथे कल्पनाला खूप मोठं सत्य कळलेलं असतं आणि ती खूप रागवलेली असते आणि चिडलेली असते। अर्जुन आणि सायली माझ्याबरोबर खोटं बोलले। घरी आल्यावर कल्पना बोलते, अर्जुन हे काय आहे, तुमचं ते एकमेकांवर प्रेम आहे म्हणून तुम्ही लग्न केलं, पण तुमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज खरंच आहे का? तेव्हा अर्जुन बोलतो, ते पेपर काही महत्वाचे नाहीत, ते लग्न आमचं आहे, फक्त 1 वर्षाचं होतं, आमच्या त्या लग्नाला 2 वर्ष झाली आहेत आणि ते वर्ष कधी संपलेलं आहे। आता आमचं खरोखर एकमेकांवर खरंच प्रेम आहे आणि आता आम्हाला दोघांना आयुष्यभर एकत्र राहायचं आहे आणि आता या कागदाच्या पेपरांचा काहीच मोल नाही आणि त्याला काहीच अर्थ नाही आहे आणि आता आम्हाला एकत्र राहायचं आहे आणि त्याची कबुली आम्ही एकमेकाला आधीच दिलेली आहे आणि ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेज 1 वर्षाचं होतं आणि ते कधीच संपलेलं आहे, आता आम्हाला एकत्र राहायचं आहे। तेव्हा अर्जुन बोलतो, हे पेपर तुम्हाला कोणी दिले मम्मा? तेव्हा कल्पना बोलते, हे पेपर मला प्रियाने दिले आहेत। तेव्हा अर्जुन बोलतो, ही तन्वी आम्हाला एकमेकांपासून दूर करत होती, आता तिला काय वाटलं, तिच्या ह्या प्लॅनिंग मुळे आम्ही एकमेकांपासून दूर होऊ का? तेव्हा इथे मधुभाऊ बोलतात, ते तुमचं खरं आहे, पण इथे लहानपणीच्या सायलीचा फोटो आहे। तेव्हा तिथे सगळेजण म्हणतात, हे लहानपणीच्या सायलीचा फोटो नाही, तो तर तन्वीचा फोटो आहे, म्हणजेच प्रियाचा। तेव्हा मधुभाऊ बोलतात, हे होऊ शकत नाही, ही तर माझी साऊबाळू आहे आणि ही प्रिया कशी होऊ शकते? लहानपणीचे
प्रियाचे फोटो खूप वेगळेच आहेत. ही तर माझी सायली आहे. तेव्हा सगळ्यांना आश्चर्य वाटतं, मधुभाऊ असे का बोलतात. तेव्हा मधुभाऊ बोलतात, हा तर फोटो मला घरात सापडला आणि हा फोटो लहानपणीच्या सायलीचा म्हणजे माझ्या सासूबाऊचा आहे, प्रियाचा नाही. प्रिया तर अशी लहानपणी दिसायचीच नाही. आणि मग आता कॉन्ट्रॅक्ट मॅरेज कडे सगळ्यांचं दुर्लक्ष होतं आणि त्या फोटोकडे सगळे फोकस करतात. तेव्हा कुसुम बोलते, बरोबर, मला मधुभाऊनी तन्वीचे म्हणजे सायलीचे लहानपणीचे फोटो खूप वेळा दाखवलेले आहेत. तेव्हा पूर्णाई बोलते, मग याचा अर्थ काय, सायली आमची खरीच तन्वी आहे का. आणि असा खुलासा मधुभाऊनी केलेला असतो. तेव्हा मधुभाऊ बोलतात, तुमच्या लहानपणीचा सायलीचा फोटो असा असेल तर हा फोटो प्रियाचा कसा असेल. प्रिया तर लहानपणी अशी अजिबात दिसायची नाही आणि हा फोटो लहानपणीचा प्रियाचा नाही, मी त्यांना लहानाचं मोठं केलंय ना. तेव्हा इथे प्रिया खोटं बोलते आणि बोलते, मधुभाऊ तुम्ही गप्प बसावं. प्रिया बोलते, हा फोटो माझाच आहे. तेव्हा कुसुम इथे बोलते, खोटं नको बोलूस प्रिया, हा फोटो तुझा कसा असेल, हा तर फोटो सायलीचा आहे. तू अशी कशी कुठे दिसायचीस आणि तुझे फोटो आश्रमात असतील त्या गाठोड्यात. आणि ते सगळ्यांना आश्चर्य वाटायला लागतं आणि सगळं सत्य सगळ्यांसमोर आलेलं असतं. प्रिया म्हणून वावरत असलेल्या तन्वीचा सगळा खोटारडेपणा सगळ्यांसमोर आलेला असतो. प्रियाने अर्जुन आणि सायलीला वेगळे करण्यासाठी खूप प्रयत्न केलेले असतात आणि सायली अर्जुनचं सत्य सगळ्यांना सांगण्याच्या आधी तिचं प्रियाचं सत्य सगळ्यांना कळलेलं असतं. प्रिया ही खरी तन्वी नाही, खरी तन्वी सायलीच आहे.